Hello students, today I am going to learn about standard 10th subject science and technology part 2nd chapter 8 cell biology and biotechnology. Earlier we have studied the structure types and organelles of the cell. This is called as cell biology or cytology. There are revolutionary changes in the field of human health due to cell biology. We have studied the plant production by technique of tissue culture in the last class. Stem cells are used for that purpose. These are special type of cells present in the body of multicellular organisms. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organisms. Similarly, these cells play an important role in wound healing. We had studied the stem cells of plants in the previous class. Now, we shall study the stem cells animals, particularly in human beings. So let us introduce what is meant by stem cells. Stem cells in Marathi is called मूलपेशी. तर या मूलपेशीचा अभ्यास म्हणजे मूलपेशीद्वारे आपण एवढी प्रगती केलेली आहे तंत्रज्ञानामध्ये. आपल्याला माहिती आहे की ज्याच्या सहाय्याने आपण नवनवीन गोष्टी विकसित केलेल्या आहेत ते आपण जाणून घ्यायचं आहे. मागच्या वर्षी आपण 9th स्टँडर्डला स्टेम सेल प्लांट सेलमध्ये कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतलेला ते आपण 9th स्टँडर्डला बघितलेलं आहे. यावर्षी आपल्याला 10वीला या स्टेम सेलचा प्राण्यांमध्ये कसा उपयोग होतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम द झायगोट दॅट इज फॉर्म्ड बाय युनियन ऑफ male and female gamete. At the earliest stage of development, organism is in the form of a mass of cells. All the cells in that mass are almost alike. Those cells are called as stem cells. तर बघा, वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सजीव पेशीचा एक गोळाच असतो आणि त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना आपण काय म्हणतो? मूलपेशी. आता या मूलपेशी कुठं कुठं असतात? सजीवांच्या सुरुवातीच्या काळामध्ये कुठे कुठे असतात. त्याचबरोबर आणखीन लाईफ टाईम म्हणजे शेवटपर्यंत मूलपेशी आणखीन कुठं कुठं असतात शरीरामध्ये ते आपण जाणून घ्यायचं आहे. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. Stem cells are also present in the blastocyst stage of embryonic development. Stem cells are present in red bone marrow and adipose connective tissue of adult human beings. It has become possible to produce different types of tissues and the degenerated part of any organ with the help of these stem cells. सुरुवातीला या ज्या मूलपेशी असतात त्या जवळजवळ सगळ्या पेशी कशा असतात? एकसारख्या असतात. आणि नंतर मग जेव्हा पेशीपासून ऊतीची निर्मिती होते आणि त्यावेळेस त्या विविध कामे करू लागत असतात आणि यालाच काय म्हणतो आपण? मूलपेशीचे विभेदन. पण एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्याच इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळपर्यंत राहतात. आता आईच्या गर्भाशयामध्ये गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. तर तुम्हाला पिक्चर दिसत आहे की कशा पद्धतीने जे ब्लास्टोसिस्ट असतं ज्याला आपण कोरकपोटी म्हणतो त्याच्यामध्ये मूलपेशी असतात. त्याच्यानंतरनं पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरामध्ये कुठे कुठे आणखीन मूलपेशी असतात. रक्तास्थीमज्जा ज्याला आपण रेड बोन मॅरो म्हणतो, ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेदऊती, त्याचबरोबर ब्लड यात देखील मूलपेशी असतात जे सजीवांच्या बऱ्याच काळभरापर्यंत शरीरामध्ये असतात. आणि या मूलपेशीचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावला असेल तर तो भाग पुन्हा निर्माण करणे हे आता या स्टेम सेल्समुळे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. डिपेंडिंग अपॉन सोर्स, स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स ॲज एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स अँड अडल्ट स्टेम सेल्स. फर्स्ट, इंट्रोड्यूस एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. What is meant by embryonic stem cells? Embryonic cells before differentiation are called as embryonic stem cells. म्हणजे काय बघा की मानवी शरीरामध्ये साधारणपणे मूलपेशी ज्या असतात म्हणजे ज्याला आपण भ्रूणीय पेशी मूलपेशी असं म्हणतो त्याची व्याख्या पहिल्यांदा जाणून घेऊया. तर विशेषीकरण
सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात. 220 different types of cells in human body are formed from single type of cells. मानवी शरीरामध्ये 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेतात. तर आपण एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स आता बघितलं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अडल्ट स्टेम सेल्स. व्हॉट इज मीन बाय अडल्ट स्टेम सेल्स? Stem cells can be obtained from the body of adult person too. There are three main sources of stem cells in the body of adult persons. Stem cells can be obtained from the red bone marrow, adipose connective tissue and blood. Besides, stem cell can be obtained from cord blood immediate after birth. Next आपल्याला बघायचं आहे uses of stem cells. First, regenerative therapy and second, organ transplantation. फर्स्ट इंट्रोड्यूस रिजनरेटिव्ह थेरपी. त्याच्यामध्ये सेल थेरपी. स्टेम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन्स लाईक डायबिटीज, मायकोकॉर्डियल इन्फ्रॅक्शन, अल्झायमर्स डिसीज, पार्किन्स डिसीज एक्सेट्रा. टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनेमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया एक्सेट्रा. सेकंड, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर याच्यामध्ये आपलं इंद्रिय रोपण कशा पद्धतीने होतं हे आपण जाणून घ्यायचं आहे. In case of failure of organs like kidney and liver, those can be produced with the help of stem cells and transplanted. Various organs in the human body either become less efficient or completely functionless due to various reasons like aging, accidents, infections, disorders, etc. Life of such persons become difficult or even fatality may occur under such condition. However, if a person gets the necessary organ under such conditions, its life can be saved. Organ ट्रान्सप्लांटेशनमध्ये आपण मानवी शरीरातील अवयव वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी कारणामुळे एकतर निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचं जीवन असह्य होते. त्याच्या जीवास पण धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह्य होते, त्याचे प्राण वाचू शकतात. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे बायोटेक्नॉलॉजी. वी हॅव स्टडी इन द अर्लियर क्लास दॅट बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी? अ टेक्नॉलॉजी दॅट युजेस बायोलॉजिकल सिस्टीम्स ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू क्रिएट ऑर मॉडिफाय प्रोडक्ट्स फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. आपण जैवतंत्रज्ञान म्हणजे मागच्या वर्षी बघितलेलं आहोत. जैवतंत्रज्ञान म्हणजे आपल्याला माहिती आहे की मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. तर जैवतंत्रज्ञानामध्ये आपण त्याच्यामध्ये पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो. आणि त्याच्यामध्ये जैवतंत्राचे फायदे आपण जाणून घ्यायचे आहेत. There is a considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to biotechnology. New experiments are being performed for improving the agriculture yield. In pharmacy, experiments for production of antibodies, vitamins and hormones like insulin have been successful. High-class varieties of crops have been developed through the technique of tissue culture. तर आपण या जैवतंत्रज्ञानामुळे आपण जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. शेती क्षेत्रामध्ये असेल किंवा औषध निर्मितीमध्ये असतील किंवा आपल्याला माहीत असेल की वेगवेगळ्या प्रकारचे औषध निर्मिती शेती क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने जैवतंत्राच्या साहाय्याने आपण काय केलेले आहे, फायदा करून घेतलेला आहे. आता शेती क्षेत्रामध्ये सांगायचं असेल तर आपण ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांतीमध्ये आपण बदल घडवून आणलेला आहे. नवीन प्रकारच्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत. त्यामुळे उच्च प्रमाणामध्ये आपण पिकांच्या जाती निर्माण करू लागलेला आहोत. त्याचबरोबर औषध निर्मितीमध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या लसीसुद्धा आपण निर्माण केलेल्या आहेत, ज्या विविध रोगांवर औषध म्हणून वापरतो. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिक्स प्रतिजैविके आपण यापासून सूक्ष्मजीवापासून निर्माण करण्यामध्ये आपल्याला जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण फायदा करून घेतलेला आहे. जवळजवळ क्षरक क्षेत्रामध्ये आपण या जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, फायदा करून घेतलेला आहे. त्याची युजेस आपण तुम्हाला इथे दिसत आहे की सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करून आणलेली आहे.